नमस्कार फ्रेंड, मी आज तर मेलो किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी दाखवणार आहे तुम्हाला स्वीट डेझर्टची रेसिपी, तेच म्हणजे ॲपल डेझर्ट. तर चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. ॲपल डेझर्ट म्हटलं की ॲपल आलेच, तर मी 2 ॲपल व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याची स्किन काढून ठेवले आहेत पाण्यामध्ये, जेणेकरून ते काळे पडू नये म्हणून. 1.5 कप दूध घेतला आहे, बटर घेतले आहे, साखर, कस्टर्ड पावडर, क्रश केलेले ड्रायफ्रूट्स, दालचिनी पावडर आहे 1/2 टीस्पून आणि बिस्किट्स. प्रथम मी गॅस पेटवून घेते आणि आपण त्यावर पॅन ठेवूया. प्रथम मी 1/2 टीस्पून इतका बटर मी ॲड करते. तो व्यवस्थित मेल्ट झाला की आपल्याला त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत. आधी फर्स्ट आपण ड्रायफ्रूट फ्राय करून घेणार आहोत बटरमध्ये. बटर आपला व्यवस्थित मेल्ट झाला आहे. आता मी त्यामध्ये क्रश केलेले ड्रायफ्रूट्स ॲड करून घेते. 5 ते 7 मिनटं व्यवस्थित मीडियम फ्लेमवर आपल्याला ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट आपले फ्राय झाले आहेत. आता हे मी ॲपल व्यवस्थित पाणी काढून घेतलं आहे. आता आपण ॲपल ॲड करूया यामध्ये. ॲपल थोडे मी फ्राय करून घेतले आहेत, अजून आपल्याला करायचे आहेत. तर त्यामध्ये आपण साखर टाकून घेऊया. 3 चमचे मी साखर टाकते. तर साखर ही मेल्ट होईपर्यंत, जोपर्यंत हे सफरचंदाचे जे तुकडे आहेत ते साखर ॲब्झॉर्ब करेपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित मीडियम फ्लेमवर फ्राय करायचे आहेत. ॲपल आपल्याला हे ॲपलचे पीस आपल्याला अगदी साखर ॲब्झॉर्ब करेपर्यंत, म्हणजेच 10 ते 15 मिनटं तरी लागणार पूर्ण पीसेस साखर ॲब्झॉर्ब करायला. तर तेवढा आपण वेळ त्याला द्यायचाच आहे आणि व्यवस्थित ऑब्झर्व होईपर्यंत ते मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहे. इथे मी बिस्किट्स घेतले आहेत, जवळजवळ 10 पीसेस आहेत. तर हे आपल्याला व्यवस्थित बारीक क्रश करून घ्यायचे आहेत कुकीज. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही बिस्किट यूज करू शकता. बिस्किटचा क्रम्स तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने आपली शुगर पूर्ण ऑब्झर्व झाले आहे ॲपलच्या पीसेसमध्ये. आता मी इथे दालचिनी पावडर टाकते 1/2 टीस्पून इतकी. व्यवस्थित ते आपण मिक्स करून घेऊया. दालचिनी पावडर व्यवस्थित मी मिक्स करून घेतली आहे. थोडं 5 मिनटं अजून आपण ते ॲपल व्यवस्थित फ्राय होऊन देऊया. तोपर्यंत मी ते दुसरा गॅस चालू करून पॅन ठेवला आहे. त्यामध्ये आपण आता कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची आहे 3 टेबलस्पून इतकी. तर आधी मी दूध ॲड करून घेते पॅनमध्ये. 1.5 कप इतकं दूध घेतलं आहे मी. पूर्ण दूध आपण पॅनमध्ये टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आता मी 3 टेबलस्पून इतकी कस्टर्ड पावडर घेतली आहे, ती सुद्धा आपण ॲड करूया. आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. या कस्टर्ड पावडरमध्येच मी आता 2 ते 3 टेबलस्पून साखर ॲड करणार आहे. ही सुद्धा व्यवस्थित आपल्याला सगळं एकजीव करून घेऊया. व्यवस्थित ही ठीक होईपर्यंत आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. कस्टर्ड पावडर आणि दूध, साखर मेल्ट झाली पाहिजे दुधामध्ये व्यवस्थित आणि हे मिश्रण अगदी थिक झालं पाहिजे. इकडे आपले ॲपलसुद्धा रेडी झाले आहेत. आता मी गॅस बंद करून घेते आणि हे आपण बाजूला ठेवून देऊया. आता आपलं कस्टर्डचं पुडिंगसुद्धा तयार आहे, ॲपलसुद्धा रेडी आहे आणि बिस्किटचा क्रमसुद्धा रेडी आहे. आता आपण डेझर्ट बनवायला सुरुवात करूया. मी गॅस बंद करून घेते. डेझर्टसाठीचे आपले तिन्ही मिश्रणस तयार आहेत, ॲपलचं, बिस्किटचं आणि पुडिंग कस्टर्डचं. तर मी 2 बाउल घेतले आहेत इथे. आता आपण त्यामध्ये तयार करून घेऊया आपलं ॲपल कस्टर्ड. तर पहिला आपल्याला कस्टर्ड ॲड करून घ्यायचे आहेत बाउलमध्ये. व्यवस्थित एक लेयर पूर्ण बिस्किट क्रम्सची.
दुसऱ्या बाउलमध्ये सुद्धा मी अगदी हलक्या हाताने आपल्याला ते स्प्रेड करायचं आहे. आता आपण फ्रायड ॲपल टाकून घेऊया. पुन्हा आपल्याला यावर कस्टर्ड पुडी ॲड करून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला बिस्किट क्रम्स अगदी हलक्या हाताने साईडच्या लेअरला राऊंड शेपमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आणि मध्ये फ्रायड ॲपलमध्ये आपण ठेवूया. यामध्ये दोन्हीमध्ये फ्राईड म्हणजेच कॅरमलाइज्ड ॲपल. अजून आपलं डेझर्ट रेडी नाही झालं आहे. हे आपल्याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचं आहे 1 तासासाठी आणि मग थंड झाल्यावर आपण ते टेस्ट करूया. अशा प्रकारे आपले सुपर इझी आणि सुपर डिलिशियस ॲपल डेझर्ट तयार आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि मेलन्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्ते. अन्न हे पूर्ण ब्रह्म. तर आता यथात आपल्याला टेस्ट करून सांगेल की डेझर्ट कसं झालं आहे. So tasty.